हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि तुम्हाला माहित आहे की आपण सुरू केलेला आहे फ्री मध्ये ऑनलाइन ड्रेस क्लास। तर बघा, मग बोल करता खरं तर आपल्या ह्या क्लासचे 26 दिवस झालेले आहेत आणि फायनली आज आहे आपला फ्री ऑनलाइन ड्रेस क्लासचा 27वा दिवस। तर खरं तर या 26 दिवसात आपण बरंच काही शिकलेला आहोत आणि आज सुद्धा आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत। पण त्याआधी मी तुम्हाला आपण याआधी काय काय शिकलेलं आहोत तर ते इन शॉर्ट मध्ये सांगते, जेणेकरून पुढचं शिकण्यात तुमची लिंक लागेल किंवा एखादा टॉपिक जर तुमचा मिस झाला असेल तर आधीचे व्हिडिओ बघून तो तुम्हाला नक्कीच कव्हर करता येईल। ठीक आहे, सो बघा, मग हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केलेला आहे। म्हणजे काय तर ड्रेससाठी बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आणि मापाच्या ड्रेसवरून मापे कशी घ्यायची, तर हे दोन्ही पण आपण कव्हर केलेलं आहे। त्यानंतर आपले खरं तर 2 कॉर्ड सेट झालेले आहे, 2 वेगवेगळ्या प्रकारचे। खरं तर त्याला आता नेक सुद्धा डिझाईनची होती, प्लाझो पॅन्टला बॉटमला डिझाईन होती, स्लीव्स डिझाईनच्या होत्या। ह्या दोन्ही पण कॉर्ड सेटच्या खूप छान असं आपण ट्रेंडिंग लुक मधले खरं तर हे दोन्ही पण सेट स्टिच केलेले आहेत। कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं। त्यानंतर खणाचे सुद्धा आपण 2 फ्रॉक कंप्लीट केलेले आहेत। दोन्ही पण फॅन्सी लुक मध्ये आहे, एक डबल लेअर आहे आणि एक आपण वरती फ्रिल लावून जरा युनिक फॅन्सी असं लुक दिलेला आहे। सो हे दोन्ही सुद्धा आपण त्यामध्ये कव्हर केलेलं आहे। एवढंच नाही तर आपला एक घागरा सुद्धा स्टिच झालेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे नऊवारी साडी ज्याची खूप रिक्वेस्ट होती तर ती सुद्धा खरं तर आपली झालेली आहे। आणि मला खूप छान वाटतंय की ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही बघून शिकताय आणि ते तुम्हाला समजतंय, व्यवस्थित स्टिच करतायत। भरपूर साऱ्या कमेंट्स येतात की व्हिडिओ बघून तसं स्टिच करून बघितलं आणि एकदम परफेक्ट फिटिंग आलेली आहे। सो मला सुद्धा खूप छान वाटतं। असंच नवनवीन तुम्ही शिकत राहा, मी सुद्धा यापुढे बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन नक्कीच येईलच। त्याबरोबर बघा, एक साधा आपला ड्रेस सुद्धा कम्प्लीट स्टिच झालेला आहे, म्हणजे साधी सलवार आणि आपला त्यावरचा टॉप, म्हणजे पंजाबी ड्रेस म्हटलं तरी चालेल, तर तो सुद्धा अस्तरचा होता। तर बघा, मग म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट केलेल्या आहे आणि हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि जेवढं शक्य आहे तेवढं खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज बघून असे ड्रेस सहज स्टिच करता यावं। सो आज सुद्धा आता आपण नवीनच टॉपिक घेणार आहोत, तो म्हणजे फॅन्सी घागरा। तर बघा, साडी छान अशी पार्टी वेअर आहे आणि साडीपासून खरं तर आपल्याला खूप छान असा फॅन्सी लुक मध्ये पार्टी वेअर लुक येईल अशा पद्धतीचा घागरा स्टिच करायचा आहे। तर मी तुम्हाला या संपूर्ण घागऱ्याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा साडीपासून कशा पद्धतीने त्याचा टॉप, घागरा, ओढणी हे सगळं ऍडजस्ट करायचं, तर हे सगळं अगदी सविस्तर सांगणार आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा, जेणेकरून तुम्हाला सहजच असा घागरा स्टिच करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा छान पार्टीवेअर घागरा सहज स्टिच करता येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। इथे तुम्ही बघू शकतात की मी साडी घेतलेली आहे। इथे ऍक्च्युली ही कस्टमरची साडी आहे आणि ती नवीन आहे, जुनी वगैरे काही नाहीये। त्यांनी खास घागरा शिवण्यासाठी ही साडी घेतलेली आहे आणि त्यावर कॉन्ट्रास्ट असं त्यांनी वेल्वेटचा कपडा सुद्धा आणून दिलेला आहे। तर साडी बघा खूप छान आहे, शायनी आहे आणि त्याला लेस पण छान आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला घागऱ्यासाठी कुठली मेजरमेंट्स लागतात आणि मी बॉडीवरून कोणती मापं घेतलेली आहे, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। ठीक आहे, तर आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा आणि शोल्डर, ते झालं टॉपसाठीचं। तर मार्जिन आपण उंचीमध्ये 1 इंच ॲड करतो, मग ते किती झालं 16। त्यानंतर छाती आणि कमरमध्ये आपण 3-3 इंच लुझिंगसाठी ॲड करणार आहोत। ठीक आहे, तर 27 अधिक 3 ते झाले 30। तर कमर आणि छाती सेमच आहे। ठीक आहे, तर पुढचा गळा आहे 4, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन म्हणजे किती झालं 4.5 इंच आणि मागचा आहे 6.5, तर त्यामध्ये अर्धा आपण मार्जिनसाठी ॲड करणार आहोत, तर ते टोटल किती झालं मग 7। आणि याचं शोल्डर आहे 12, तर ते डिवाइड बाय 2 म्हणजे किती झालं मग 6। ठीक आहे, तर हे टॉपची अशी माप आहे आणि ही मुलगी 10 वर्षाची तरी असेल तर तिच्या मापाचं आपण शिवणार आहोत। आणि हे खालचे जे मेजरमेंट आहे ते आहे आपला जो काही खाली आपण घेर शिवणार आहोत घागरा त्याची, तर ती उंची
सीट घेर आणि कमर घेर आपण लिहून घेतलेला आहे. ठीक आहे, तर त्यात कसं किती ॲड करायचं हे मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगते. तर अशा पद्धतीची ही मापं आहेत. तर आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर हे बघा, हे जे काही कपडे घेतलेले आहे ना त्याला मी मॅचिंग अस्तरसुद्धा आणलेला आहे. तर जो काही टॉप आहे ना तो आपल्याला हे बघा, हे जे काही वेलवेटचा कपडा आहे ना ब्लॅक कलरचा, त्याचा टॉप शिवायचा आहे. तर छान बघा, त्याला गोल्डन वर्क केलेलं आहे आणि त्याला मॅचिंग अस्तरसुद्धा मी आणलेलं आहे. त्याचबरोबर हे बघा, साडीचं मॅचिंगसुद्धा अस्तर आणलेलं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आता आपण टॉपची कटिंग करू आणि त्यानंतर मग जो काही खालचा आपला पार्ट आहे त्याची कटिंग करणार आहोत. तर आता सगळ्यात आधी आपण मार्किंग ही अस्तरवर करून घेणार आहोत आणि मग त्यानंतर जो काही टॉपसाठी कपडा आहे वेलवेटचा तो कट करून घेऊयात. तर हे बघा, आता हे आपल्याला 4 पदरी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि बंद बाजूच्या साईडने आपल्याला उंची टाकायची आहे. तर त्यामध्ये 1 इंच मार्जिन, तर असं टोटल मी 16 इंचाला मार्किंग करून घेते. हे बघा इथे. ठीक आहे, त्यानंतर इथून बघा वरच्या साईडने टाकायचं आहे गळा रुंदी आणि शोल्डर. तर ते मी इथे 5 घेतलेला आहे आणि 2 गळा रुंदी घेणार आहोत आपण. इथे मुंडा 5.5 घेतलेला आहे, बॉक्स ड्रॉ केलेला आहे. इथून टाकायचा आहे छातीचा 4था भाग. तर 3 लुझिंग ॲड करून टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर हे बघा, आता हे जॉईन करून घेऊयात आणि एवढं मी एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर हे बघा, हा पुढचा मुंडा झाला. तर आपण लगेच बॅक साईडचा मुंड्याचा पण आकार देऊन घेऊयात, कारण दोन्ही आपण सोबतच कटिंग करणार आहोत. त्याची मार्किंग केलेली आहे. तर हे बघा, ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर आधी बघा बॅक साईडचा मुंडा कट केला, ते ओपन केल्यानंतर आपण पुढचा मुंडा कट करणार आहोत. ठीक आहे, इथून ते जॉईंट आहे तर ते सेपरेट करून घेऊयात. तर बघा, अस्तर आता पुढचा आणि मागचा आपला टॉपसाठीचा कटिंग झालेला आहे. ठीक आहे, तर त्यानंतर हे बघा, हा जो काही कपडा घेतलेला आहे ना तर त्याची सुद्धा घडी आपल्याला 4 पदरीच करायची आहे, जेणेकरून आपला पुढचा आणि मागचा भाग सोबतच कट होतो. ठीक आहे, तर मी बघा आता कसं बसतंय ते बघते, त्याची हाईट वगैरे सगळंच, रुंदी पण. हे बघा, एक फोल्ड आणि अजून एक अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. तर आता ते बसते. ठीक आहे, तर आता मी बघा थोडं इकडे सरकून घेते अशा पद्धतीने आणि मग आता कडेने मार्जिन ठेवून हे कट करून घ्यायचं. लक्षात राहू द्या, 4 पदरी केलेलं आहे, जसं टॉपसाठी केलेलं होतं अस्तरच्या कटिंगला सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे, तर आता हे टॉपची आपली कटिंग झालेली आहे. तर आता आपण गळ्याची मार्किंग पण करून घेऊयात. तर हे बघा, हा जो काही मेन फॅब्रिक आहे ना तो पण जॉईंट आहे, तर तो मी सेपरेट करून घेतला अशा पद्धतीने. आणि हे बघा, आता ही घडी घालून घेऊयात आपण. ठीक आहे, तर हे बघा, मग आता इथे गळा रुंदी घेऊयात 2 आणि मागचा गळा किती होता 6.5, अर्धा इंच मार्जिन, तर 7ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे, तर हे बघा, आता इथून गोल आकार थोडासा आणि मग खाली ट्रायंगल काढून घेऊयात आपण. तर तुम्ही कुठला पण शेप देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जसं हवं असेल तसा. तर इथे कस्टमरची रिक्वायरमेंट अशी होती, त्यामुळे मग मी अशा पद्धतीने हे बघा कटिंग करून घेते आता. तर बरोबर एक्झॅक्टली जशी मार्किंग आहे ना तशीच कटिंग करायची आहे. ठीक आहे, तर बघा बॅक साईडच्या गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता आपण पुढचा गळा कट करून घेऊयात. तर हे बघा, त्याची सुद्धा आपल्याला गळा रुंदी 2च घ्यायची आहे. हे बघा, ह्या पद्धतीने. ठीक आहे, आणि पुढचा गळा 4 होता, तर अर्धा इंच मार्जिन, तर 4.5ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि आपल्याला तो बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि पुढचा गळा आपल्याला सिंपल असा गोलच करायचा आहे. ठीक आहे, तर आता याची पण आपण कटिंग करून घेऊयात. तर हे बघा, आता पुढच्या गळ्याची सुद्धा कटिंग झालेली आहे. ठीक आहे, तर याचाच अर्थ आता वरचा जो काही टॉप होता त्याची आपण पूर्ण कटिंग करून घेतली, मेन फॅब्रिक पण आणि जे काही अस्तर होतं ते पण. तर आता आपण खालचा पार्ट जो आहे ना त्याची कटिंग करून घेऊयात. तर हे बघा, त्यासाठी हे अस्तरचा कपडा घेतलेला आहे, तर तो आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, जेणेकरून पुढचं आणि मागचं सोबतच कटिंग होईल. ठीक आहे, आणि याला तुम्हाला किती घेर पाहिजे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती घ्यायचं आहे. फक्त याची जी काही उंची आहे ना ती तुम्हाला बरोबर जेवढी आहे तेवढी घ्यायची आहे आणि थोडंसं मार्जिन सोडायचं आहे वरती जॉईन करण्यासाठी, अर्धा इंच. ठीक आहे, तर आता हे जे काही अस्तर आहे ना तर ते मी आहे तेवढीच
जेवढी म्हणजे उंची आहे ना त्यातून फक्त 2 वजा करते, ते 2 याच्यासाठी की वरती आपण जी पट्टी लावत असतो ना त्यासाठी. ठीक आहे, तर हे बघा इथे मग 30ला मी मार्किंग करून घेतलेली आहे. 32 मार्किंग होती तर 30ला घेतलेली आहे, म्हणजे 2 इंच वजा केलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर आता बघा त्याची जी काही सीट घेर होता तो पण 30 होता, तर मग आपण डबल पण घेऊ शकतो, 30 आणि 30 अजून 2 वेळेस असं. हे बघा ह्या पद्धतीने, कारण म्हणजे आपल्याला किती प्लेट्स हवे आहे त्यावर ते डिपेंड असतं. ठीक आहे, तर मी काय केलं, आधी 30ला मार्किंग केली आणि त्याच्या पुढं 30च्या निम्म म्हणजे किती होतं 15, तर 15 परत एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि म्हणजे अशा पद्धतीने रुंदी घेतली. तर बघा इथून आपण कट करून घेऊयात आता. तर तुम्हाला किती प्लेट्स हव्या आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठे मार्किंग करायची आहे ते. ठीक आहे, आणि उंची तर 30च घेतलेली आहे. तर बघा खाली जिथे मार्किंग केलेली आहे ना त्या लाईनमध्ये आपण कट करून घेऊयात आता. लक्षात राहू द्या 2 इंच वजा करून घ्यायची आहे, वरती 2 इंचाची पट्टी तयार करणार आहोत त्यासाठी. ठीक आहे, तर आता हा पार्ट आपला कट झालेला आहे. तर आपण आता साडीचा पार्ट जो आहे ना तो कट करून घेऊयात. तर हे ठेवूनच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर साडीचं कटिंग करण्याच्या आधी आपण काय करू, हे बघा आता हे अस्तरचंच आधी आहे ना जे काही आपण 2 इंचाचं वरती एक्स्ट्रा करणार आहोत ना ते कट करून घेऊयात. तर ते टोटल कटिंग करताना आपल्याला 4 पदरी करायचं आहे, कारण की 4 इंच ते आपण फोल्ड करणार आहोत आणि मग ते 2 इंचाचं होणार आहे. ठीक आहे, म्हणून मग इथे 4 पदरी जरी घेतलं तरी चालेल, किंवा मग हे बघा अशा पद्धतीने सरळ ओपन करून जरी तुम्ही हे बघा हे प्रेस करून घेतलं तरी तुम्हाला अंदाज येतो. हे बघा 2 इंच इथे येते, तर 2-2ला मार्किंग करून घेऊयात. लक्षात राहू द्या डबल फोल्ड केला आहे म्हणजे ते कटिंग करून किती होणार मग 4चं होणार. ठीक आहे, आणि थोडंसं किंचितसं मार्जिन ठेवायचं म्हणजे आपल्याला ते जॉईन करायला लागेलच. आणि जी काही त्याची कमर घेर आहे ना तेवढं त्याच्यामध्ये 5 इंच एक्स्ट्रा तुम्ही ॲड करायचे आहे. ठीक आहे, तर हे बघा आता ही मार्किंग केली ना तर तिथे मी बरोबर कट करून घेते तेवढं. पुन्हा सांगते कमर घेरमध्ये 5 इंच लुझिंगसाठी ॲड करायचं आहे, तर मग व्यवस्थित बसतं ते आपल्याला. ठीक आहे, हे बघा तर आता ही पट्टी कट झालेली आहे. तर ही थोडीशी कमी पडते इथे, हे बघा 16-16 32च होते ती ॲक्च्युली. तर आपल्याला 30मध्ये 5 इंच म्हणजे 35 तरी पाहिजे, तर मी अजून थोडासा अस्तरचा कपडा कट करून घेते आणि मग आपण त्या पट्टीला जॉईंट देऊन घेऊयात. ठीक आहे, तर हे बघा याचाच पार्ट मी थोडासा कट करते, तो बरोबर बसतोय इथे बघा. हे बघा अंदाजे एवढं मी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे. ठीक आहे, तर हे बघा आता हे जी काही वरची पट्टी आहे ना ती पण आपली कट झाली, खालचा पोर्शन पण कट झाला. आता आपण हे सगळं ठेवून साडीचा कपडा कट करून घेऊयात. तर हे बघा आता अस्तर ठेवून मी जी काही 2 इंचाची आपली पट्टी म्हणजे ती आपण कट करताना 4 इंचाची केली ते पण कट करून घेतलं आणि खालचा पोर्शन सुद्धा कट केला. तर हे बघा मी साधारणतः कट करताना 1 इंच तरी एक्स्ट्रा कट केलेला आहे. ठीक आहे, कारण अस्तर हे आपलं कमी असतं आणि जो वरचा पार्ट असतो तो एक्स्ट्रा असतो, त्यामुळे मग आपण बघा अस्तरमध्ये काहीच मार्जिन ॲड केलं नव्हतं, तसं इथे 1 इंचाचं मार्जिन ॲड करून हे कट करून घेतलं. आणि कटिंग करताना साडी ही 4 पदरी घेतलेली आहे मी, जेणेकरून आपल्याला जेवढ्या प्लेट्स पाहिजे त्यावरती डिपेंड असतं. तर मी बऱ्याचसा साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुम्हाला किती प्लेट्स हव्या आहेत त्यावर डिपेंड आहे की तुम्ही ते किती कपडा रुंदी किती घ्यायची. ते हाईट तर जेवढी आहे तेवढीच घेणार तुम्ही, त्यात 1 इंच मार्जिन ॲड करून, पण रुंदी ही तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे. ॲक्च्युली साडी खूप मोठी असते आणि कस्टमरला खूप घेर पाहिजे आहे, त्यामुळे मग मी खूप मोठा असा पार्ट 4 पदरी कट करून घेतलेला आहे. आता तुम्हाला ते स्टिच करताना कळेलच की खूप रुंदीचं मी कट केलेलं आहे. तर हे बघा मग आता फायनली घागऱ्यासाठीचे टॉपची कटिंग आणि खालच्या पार्टची, त्याचबरोबर आपण जे काही 4 इंचाची पट्टी काढलेली आहे ते सगळं कट करून घेतलेलं आहे. आणि साडीला जिथे लेस होती ना बघा तो पार्ट मी बरोबर खालच्या साईडला घेतलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपली घागऱ्याची पूर्ण कटिंग करून झालेली आहे. तर आता आपण हा घागरा स्टिच करायला सुरुवात करूयात. तर आता सगळ्यात आधी आपण वरचा टॉप शिवायला सुरुवात करूयात, खालचा पार्ट नंतर शिवणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा आता यातला एक पार्ट घ्यायचा आहे आपल्याला, तो सरळ ठेवायचा आणि त्यावर बघा मग मी हा पुढचा जो अस्तरचा पार्ट आहे ना तो ठेवून घेतलेला आहे. आपण इथे पिन आपण लावून घेऊयात, सेंटरला पण एक लावलेली आहे आणि दोन्ही साईडला सुद्धा लावून घेऊयात म्हणजे आपल्याला ते स्टिच करायला सोपं जाईल. ठीक आहे,
तर अशा पिना लावून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला गळ्याच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे. तर साधारणतः आपल्याला इथे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे ते. तर हे बघा व्यवस्थित मग अशा पद्धतीने आपण गळ्याला टिप मारून घेतलेली आहे. आता गळ्याला टिप मारून झाल्यानंतर आपण लगेचच मुंड्याला सुद्धा साईडने टिप मारून घेऊयात, कारण की हा जो काही टॉप आहे तो स्लीवलेस आहे. तर मग त्याला पट्टी लावण्यापेक्षा अशी टिप मारून आपण ते उलटं करू शकतो. ठीक आहे, हे बघा. तर सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या मुंड्याला सुद्धा टिप मारून घेणार आहोत. तर तिथे साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन तुम्ही ठेवू शकतात. तर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. ॲक्च्युली हा वेल्वेटचा कपडा आहे, त्यामुळे मग तो एकदम असं खाली सरकला पण जात नाही. तर अशा वेळेस तो स्टिच करायला थोडं अवघड जातं. तर व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही सुद्धा स्टिच करून घ्यायचं आहे जर का वेल्वेटचा कपडा असेल तर. त्यानंतर हे बघा हा गळ्याचा मधला जो काही पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे मेन फॅब्रिकचा जो आहे तो. त्यानंतर हे बघा मुंड्याच्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राचं आपण कट करून घेऊयात. आता आपण गळ्याला छोटे छोटे कट्स मारून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल की गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित प्रॉपर येईल. आणि मुंड्याला सुद्धा कट्स मारायचे, कारण की त्याचा आकार सुद्धा असा गोल आकार आहे. तर मग ते व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे आणि त्याचा शेप पण नीट आला पाहिजे. त्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर हे बघा आता कट्स मारून झाल्यानंतर ते आपल्याला ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित. ठीक आहे, तर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. आणि मग आता गळ्याच्या साईडला आपण दाबटीप देऊन घेऊयात. तर दाबटीप देताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही, कारण की हे वेल्वेटचं आहे. तर मग कसं अजूनच त्याची फिनिशिंग पण बिघडायला नको. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा आता गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला मुंड्याच्या साईडला सुद्धा दाबटीप द्यायची आहे, कारण मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की आपण इथे आधीच टिप मारली होती, जेणेकरून आपलं तिथे आपल्याला पट्टी वगैरे लावावं लागणार नाही, डायरेक्ट फिनिशिंग सहित रेडी होईल त्यासाठी. ठीक आहे, तर हे बघा सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडच्या मुंड्याला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. तर हे बघा आता गळा आणि मुंड्याला दोन्ही ना आपलं दाबटीप देऊन झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा आता हे ना अशा पद्धतीने आहे तसं जॉईन करून घ्यायचं, म्हणजे शोल्डरच्या साईडला पण आणि हे बघा पूर्ण कडेकडेने सुद्धा, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आपण अस्तर परफेक्ट कटिंग करतो आणि मेन फॅब्रिक हे थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करतो, जेणेकरून ते आपल्याला स्टिच करायला इझी जावं त्यासाठी. ठीक आहे, ते बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या साईडने कडेकडेने ते टिप मारून घेतलेली आहे त्याला. आणि त्यानंतर काय करायचं, आता जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना ते कट करून घ्यायचं आहे. ते इकडचं शोल्डर जॉईन करायचं बाकी आहे, तर ते करून घेतलं. आणि हे बघा एक्स्ट्राचं आपण सगळ्या साईडचं कट करून परफेक्ट आपली जी काही टॉपची कटिंग आहे ना तसं रेडी करून घेणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा आता हे एक्स्ट्राचं कटिंग झालेलं आहे. तर हा पुढचा पार्ट आपला व्यवस्थित अस्तर ते जॉईन करून झाला. गळा मुंडा ते सुद्धा रेडी झालेला आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला बॅक साईडचा गळा सुद्धा करून घ्यायचा आहे. तर हे बघा मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, अस्तर आपण त्यावर ठेवून घेतलं आणि अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे, म्हणजे गळ्याचा आकार व्यवस्थित येतो आणि ते आपल्याला शिवायला सुद्धा सोपं जातं. तर सगळ्यात आधी हे बघा आता जो काही गळा आहे ना तिथे टिप मारून घ्यायची आहे. तर इथे साधारणतः आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारायची असते. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही नक्की लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर हे बघा हा शेप व्यवस्थित येईल याची काळजी घ्यायची. बऱ्याचदा जर टिप चुकली तर आकारसुद्धा चेंज होतो आणि तुम्हाला इथे वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हाससुद्धा लावू शकतात, पण मी डायरेक्टच मार्किंग करून कटिंग केली आहे, सो मी इथे काही कॅनव्हास लावणार नाही आहे. ॲक्च्युली काही शेप असे असतात की त्या बिना कॅनव्हासचे पण तयार होतात, सो प्रॅक्टिसने ते तुम्हालाही जमेल. त्यामुळे प्रत्येक वेळेस कॅनव्हास लावण्याची गरजच आहे असं काही नाही आहे, सो मी इथे कॅनव्हास लावलेला नाही आहे. ठीक आहे, ते बघा आता गळ्याच्या कडेने टिप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता मुंड्याच्या साईडला सुद्धा आपण टिप मारून घेऊयात, म्हणजे सेम पुढचं जसं केलं होतं ना की मुंडा गळा आपला सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल, त्यासाठी आपण ही स्टेप फॉलो करत असतो. तर हे बघा तर दुसऱ्या साईडच्या मुंड्याला सुद्धा आपण टिप मारून घेऊयात. तर मुंड्यांना टिप मारताना सुद्धा 1/2 इंचाचं मार्जिन ठेवूनच टिप मारायची आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करायचं, यातला बघा गळ्याच्या मध्ये जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
आणि जो काही मुंड्याच्या साईडला सुद्धा एक्स्ट्राचा आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊयात, म्हणजे जो काही मेन फॅब्रिक आहे ना एक्स्ट्राचं ते. तर बघा याला छोटे छोटे कट्स मारून घेऊयात गळ्याला, जेणेकरून शेप व्यवस्थित प्रॉपर येतो आणि ते आपल्याला सरळ करताना प्रॉब्लेम पण येत नाही, काही व्यवस्थित फोल्डसुद्धा होतं. त्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, तर ती स्टेप तुम्हीसुद्धा नक्कीच फॉलो करायची आहे. तर हे बघा आता गळ्याला कट्स मारून झालेले आहेत. त्यानंतर हे बघा तर हे मुंड्याच्या साईडला सुद्धा एक्स्ट्राचं आहे ना, तर ते पण कटिंग करून घेऊयात आणि त्या मुंड्याला सुद्धा आपण छोटे छोटे कट्स मारूयात, जेणेकरून ते सुद्धा व्यवस्थित फोल्ड होतं. ठीक आहे, तर हे बघा मग ते आपण सरळ करून घेऊयात ह्या पद्धतीने व्यवस्थित. हे बघा शोल्डरच्या तिथून बाहेर काढलेलं आहे. ठीक आहे, कारण की आता मुंड्याला पण आपण टीप मारलेली आहे त्यामुळे. आणि हे जे काही कोणे आहे ना ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे. तर तुम्ही शार्प स्क्रूड्रायव्हर वगैरे पण यूज करू शकतात, जेणेकरून ते व्यवस्थित फोल्ड होईल. आणि हे बघा आता गळ्याला पण दाबटीप देऊन घेऊयात. तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे, अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही, कारण की तो जर दिसला तर मग फिनिशिंग बिघडते, ते काहीतरी विचित्र दिसतं, गळ्याला फिनिशिंग येत नाही. त्यासाठी ही जी काही स्टेप आहे किंवा जी काही टिप सांगते ती व्यवस्थित फॉलो करायची, व्यवस्थित फोल्ड करून टिप मारून घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग सहित छान असं आपला टॉप रेडी होईल. हे बघा इथून आणि आता इथे सुद्धा आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे गळ्याला पूर्ण. ठीक आहे, त्यानंतर आता मुंड्याच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे. तर तिथे सुद्धा मी सेम पुन्हा सांगेल की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही, ही काळजी घेतच तुम्ही दाबटीप द्यायची आहे, कारण की हे फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या मुंड्याला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या स्टेपने काय होतं की आपला गळा आणि मुंडा दोन्ही सोबत फिनिशिंग सहित रेडी होतं. मुंड्याला परत आपल्याला पट्टी लावायची गरज पडणार नाही, कारण की हा स्लीवलेस आहे, याला स्लीव्ज नाही आहे, त्यामुळे आपण ही स्टेप फॉलो करतोय. ठीक आहे, त्यानंतर हे बघा हे आहे तसं कडेकडेने आपण जोडून घेऊया टीप मारून व्यवस्थित. तर हे जोडताना काही गोळा वगैरे होणार नाही याची काळजी घेतच तुम्ही जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे आपलं ते आपण कट करून घेऊयात, म्हणजे आपलं फायनल व्यवस्थित प्रॉपर कटिंगचा जे काही टॉपचा कपडा आहे तो रेडी होईल बॅक साईडचा. ठीक आहे, आणि इथलं राहिलं शोल्डरचं तर ते जॉईन करून आपण मग तिथलं सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना मेन फॅब्रिक ते सुद्धा कट करून घेणार आहोत. हे बघा ह्या पद्धतीने. तर हे बघा आता हा पार्ट सुद्धा आपला रेडी झालेला आहे एकदम व्यवस्थित प्रॉपर. तर आता आपण काय करूयात, इथे पुढच्या साईडला आपल्याला इथे टक्स टाकायचे आहेत. तर बघा मी सेंटरला मार्किंग करून घेते आणि सेंटरपासून 3.5ला मार्किंग करायची. त्यानंतर इकडच्या साईडला पण उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4.5चा आणि अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे बघा तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे, तो खाली लॉक सुद्धा करायचा आहे व्यवस्थित. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपण टाकून घेऊयात आणि टक्सला डबल टिप सुद्धा द्यायची आहे. ठीक आहे, तर बघा दोन्ही साईडचे टक्स व्यवस्थित प्रॉपर टाकून झालेले आहेत. त्यानंतर आपण काय करूयात, आता ह्या गळ्याला एक लेस लावून घेऊयात. तर मी इथे बघा ही डिझाईनची गोल्डन आणि असं थोडासा रेडिश कलर आहे, म्हणजे जसं साडीचा कलर आहे ना तसंच मॅचिंग ही लेस घेतलेली आहे गळ्याच्या साईडला लावण्यासाठी. तर तुम्ही पण कुठली पण लावू शकतात, नाही लावलं तरी चालेल, पण मला असं वाटतंय साडीला मॅचिंग लावलं की टॉपला थोडंसं छान असं लुक येईल, त्यामुळे मग मी ही लेस इथे लावून घेते. तर ती ब्रॉड आहे हे बघा, त्याला डबल टिप मारून घेते. तर व्यवस्थित एकसारखं मारून घेऊयात आणि हे बघा इथे थोडीशी एक्स्ट्रा आहे ती मी कट करून घेते. तर हे बघा गळ्याच्या साईडला ही लेस लावून झालेली आहे आपली. तर आता आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे. तर शोल्डर जॉईन करताना काय करायचं आहे बघा, हा पार्ट एक आहे तो सरळ ठेवायचा, त्यावर दुसरा उलटा ठेवायचा आणि साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं शोल्डरसुद्धा आपण जोडून घेऊयात. तर पुन्हा सांगते, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला शोल्डर जॉईन करायचं आहे. व्यवस्थित कडेला ते लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित, आणि त्याला डबल टिपसुद्धा मारायची, म्हणजे ते लवकर ओपनसुद्धा होत नाही आणि साईडला लॉक केल्याने तिथे सुद्धा पॅक राहतं. ठीक आहे, तर आता शोल्डर जॉईन झालेला आहे हे बघा.
व्यवस्थित. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आपल्याला माहिती काय, हे स्लीव्ज याला लावलेल्या नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्याला याला कडेला छोटंसं फ्रिल लावायचं आहे, जेणेकरून खूप छान असा हा टॉप रेडी होईल, जरा फॅन्सी. तर ते फ्रिल लावण्यासाठी आपण साडीतला कपडा यूज करणार आहोत. तर मी साडीची पट्टी थोडीशी कट करून घेते. तर तुम्हाला ती जी काही फ्रिल लावायची आहे ती किती रुंदीची लावायची आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे ते. तर ह्या पद्धतीने बघा ती पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्यावर टीप मारून घ्यायची आहे. तर साधारणतः मला इथे 1 इंचाची तरी फ्रिल लावायची, तर मी 2 इंचाची ही पट्टी काढून घेतलेली आहे. तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती लावायची ते. आणि ह्या पद्धतीने कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. तर मी मोठीच पट्टी काढली जेणेकरून ते दोन्ही साईडला पुरेल आपल्याला. आणि त्यानंतर जे काही थोडंफार कमी जास्त असेल कडेचं तर ते कट करून आपण एकसारखं करून घेऊया. ते बघा मध्ये थोडंसं कमी जास्त होतं ते. तर हे बघा आता ही प्रॉपर पट्टी तयार झाली आहे. तर आता याला बघा या पद्धतीने प्लेट्स टाकत आपण टिप मारून घेऊयात. तर तुम्ही डायरेक्ट प्लेट्स टाकत बाहीला पण लावू शकतात, पण मग आधी प्लेट्स टाकून घेतल्या की ते लावणं पण सोपं जातं, प्लेट्स पण एकसारख्या येतात. त्यामुळे मग आधीच प्लेट्स टाकत पट्टी तयार करून घ्यायची आणि मग ती डायरेक्ट आपण लावू शकतो आणि आपल्याला लावायला पण सोपी जाते. त्यामुळे हे बघा तुम्हाला किती पट्टी पाहिजे त्यावर डिपेंड आहे, तेवढ्या प्लेट्स टाकत छोटे ते फ्रिल रेडी करून घ्यायचं आहे. आणि सध्या फ्रिलचं खूप ट्रेंड चालू आहे, तर साडीच्या कपड्याचं फ्रिलवरच्या टॉपला लावलं तर खूप छान असं लुक पण येईल. आता तुम्हाला दिसेलच ते खूप छान लेटेस्ट फॅन्सी असं आपला हा टॉप रेडी होणार आहे. आणि पद्धती इतकी सोपी आहे की तुम्हालाही ते सहज जमेल. तर हे बघा ही फ्रिल रेडी करून घेतलेलं आहे. तर आता आपण ते लावून घेऊयात. तर हे बघा दोन्ही साईडला सोबतच लावायचं आहे, त्यामुळेच आपण आधी शोल्डर याचं जॉईन करून घेतलेलं होतं. तर बघा अशा पद्धतीने ती फ्रिलमध्ये टाकायची आहे आणि वरच्या साईडला टीप मारून घ्यायची आहे. तर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, फ्रिल कमी जास्त होणार नाही याची काळजी घेत सेम एकसारखं मार्जिन पकडून आपल्याला ही फ्रिल लावून घ्यायची आहे. तर व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. मी पुन्हा सांगते, कारण की ते जर वर खाली पुढे मागं झालं तर सगळं लुकच बिघडेल, कारण की याला स्लीव्ज नाही आहे, त्यावरच याचं लुक डिपेंड आहे. ठीक आहे, एक्स्ट्राचं फ्रिल कट करून घेऊयात. हे बघा छान एकदम एकसारखं फ्रिल लावलं गेलेलं आहे, खूप सुंदर असं लुकसुद्धा आलेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती फ्रिल लावून घेऊयात. तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साईडला फ्रिल लावून झालेलं आहे, खूप छान असं लुकसुद्धा आलेलं आहे. हे बघा स्लीव्ज लावली नाही आहे, पण खूप छान असं ट्रेंडी तयार झालेलं आहे. त्यानंतर हे बघा आता खालच्या साईडला आपण एक टीप मारून घेऊयात फोल्ड करून. हे बघा या पद्धतीने. ठीक आहे, सरळच टीप मारूया डायरेक्ट, डबल फोल्डची काही गरज नाही आहे, की लगेच काही दोरे वगैरे तिथून निघणार नाही आहेत. त्यामुळे मग मी सिंपल फोल्ड करून एक टीप मारून घेतली. सेम त्याच पद्धतीने पुढच्या साईडला सुद्धा हे बघा सिंपल फोल्ड करून आपण टीप मारून घेऊयात ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखी. ठीक आहे, त्यानंतर आता काय करूयात, आपण जी काही साडीची लेस आहे ना ती इथे पुढच्या साईडला लावून घेऊयात. हे बघा त्यामुळे काय होईल अजून छान लुक येईल. तर तुम्ही बॅक साईडला पण लावायची असेल तर लावू शकतात. तर बघा मी फक्त पुढेच लावून घेणार आहे कडेकडेने व्यवस्थित. आणि बघा पुन्हा इकडच्या साईडने टीप देऊन आपण ते पूर्ण व्यवस्थित एकसारखं पॅक करून घेऊयात. ठीक आहे, त्यानंतर आता बॅक साईडला मी पुन्हा सांगते, तुम्हाला जर लेस लावायची असेल तुम्ही लावू शकतात, पण मी इथे काही लावत नाही आहे कारण की इथे आपल्याला बो लावायचा आहे बॅक साईडला, त्यामुळे. ठीक आहे, तर आता बघा पुढून लेस लावून झालेली आहे. तर आता आपण ह्या टॉपला फिटिंग टाकून घेऊयात. तर हे बघा जी काही त्याची छाती होती त्यात आपण 3 ॲड केलं, लुझिंग ॲड करून ते 30 होतं. तर मग बघा 15ला मार्किंग करून घेऊयात आणि सेम 30 मार्किंग 15ची आपण हे बघा खालच्या साईडला सुद्धा करून घेऊयात. ठीक आहे, एकदम हुंडा मोजून घेऊयात व्यवस्थित एकसारखं आहे की नाही, म्हणजे मग आपल्याला पण अंदाज येईल. ठीक आहे, तर आता हे बघा ह्या पद्धतीने हे 2 पॉईंट आपण जॉईन करून घेऊयात आणि मग आता आपण टिप मारून घेऊयात. तर स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे इथे आणि मग जिथे मार्किंग आहे ना त्यावरच टिप मारून घ्यायची व्यवस्थित आणि खालीसुद्धा हे बघा लॉक करून घ्यायचं आहे. तर बरोबर बघा जी लाईन होती त्यावर फिटिंगची टीप आपण मारून घेतली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टीप मारून घेऊयात. पुन्हा सांगते स्टार्टिंगला आणि एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे.
त्यानंतर एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून घेऊयात आपण, इकडच्या साईडचं पण. आणि याच्या शेजारी अजून 1-2 टिपा मारून घ्यायच्या एक्स्ट्रा मार्जिनसाठी. ठीक आहे. तर हे बघा, आता हा टॉप मी तुम्हाला सरळ करून दाखवते. एकदम छान परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे, हे बघा. ठीक आहे. तर आता बॅक साईडला आपल्याला नॉड लावायचे आहे. तर इथे मी गोल्डन कलरचे रेडीमेड जे नॉड असतात ना ते लावून घेणार आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला बोसुद्धा लावायचा आहे, तर तो सुद्धा आधी आपण रेडी करून घेऊयात. तर त्यासाठी ना आता ह्या साडीवरचा जो ब्लाऊज पीस होता, ॲक्च्युली ही नवीच साडी होती, मी आधी पण सांगितलं. तर जो काही ब्लाऊज पीस होता त्या कपड्याचा आता आपण इथे बो बनवून घेऊयात. आणि त्यांनी म्हणजे ज्या कस्टमरचे आहे ना, तर त्या ब्लाऊज पीसचं टॉप न बनवता त्यांनी हे ब्लॅक कलरचं त्यावर मॅचिंग असं कपडा आणलेला आहे. त्यामुळे ब्लाऊज पीसचा कपडा त्यांनी दिलेला आहे बो वगैरे बनवण्यासाठी. तर आपण मग त्या ब्लाऊज पीसच्या कपड्यापासून बो बनवून घेऊयात. तर जेवढ्या साईजचा बो हवा आहे तेवढं चौकोन तुम्ही कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता हे ह्या पद्धतीने फोल्ड करून घेऊयात आपण आणि इथून एक टिप मारून घेणार आहोत. त्यानंतर आता बघा, त्याला आपण डबल टिप पण मारूया म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल. आणि हे बघा, बरोबर ते जोडमध्ये येईल असं ते फोल्ड करायचं. आणि बघा, दोन्ही साईडने टिप मारून घ्यायची आहे आता आपल्याला. तर इकडच्या साईडने बघा खाली थोडंसं ओपन ठेवायचं म्हणजे ते आपल्याला उलटं करता येईल. त्यासाठी एक्स्ट्राचं कट करून एकसारखं करून घेतलं. आणि हे बघा, ह्या पद्धतीने जिथून ओपन होतं ना तिथून आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि आता जिथे ओपन होतं ना तिथे आपल्याला टिप मारायची आहे. तर आपण बघा इथूनच पूर्ण आता एक दाब टिप देऊन घेऊयात. इकडच्या साईडला दिलीच तर दुसऱ्या साईडला पण हे बघा या पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे बघा, ही जी काही साडीची पट्टी काढलेली आहे ना आपण, ती ह्या पद्धतीने उलटी करायची आहे आणि मग टिप मारायची. हे बघा, गोल आकार दिलेला आहे टिप मारत. तर ही जी काही नॉड आपण बनवतोय ती ब्रॉड बनवतोय, तर ती आपल्याला इथे बोसाठीच लावायची आहे. आणि इथून पण बघा गोलाकार देऊन घेऊन व्यवस्थित लॉक केलेला आहे. तर एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, आता ही जी काही आपण टिप मारून नॉड बनवली ना ती बघा सेंटरपासून व्यवस्थित कट करायची. आणि हे बघा, मी आता इथे स्क्रूड्रायव्हर घेतलं आहे, तर तुम्ही काही पण शार्प गोष्ट घेऊन हे बघा या पद्धतीने ती पट्टी सरळ करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने बघा दुसरीसुद्धा आपण सरळ करून घेऊयात. ठीक आहे. तर आता ते आपल्याला दोन्ही व्यवस्थित प्रेस करून जॉईन करून घ्यायचे आहे. हे बघा ह्या पद्धतीने. तर आता कुठे लावायचं, कसं लावायचं बघा, हे बो अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. ठीक आहे. तर इथून बघा आता टिप मारून घेऊयात. एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. आणि हे बघा, आता बॅक साईडला सेंटरला मार्किंग केली. आणि हे बघा, आता इथे अशा पद्धतीने लावून घेऊयात. हे बघा. ठीक आहे. असं. तर मग हे बघा, हे फोल्ड करून आता तिथे टिप मारून ती जी काही नॉड क्रॉसमध्ये पण बनवून घेतली ना ती आधी लावून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर हे बघा, सुईने हा बो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर तो मशीनवर काही लागला जाणार नाही, जाड कपडा आहे, त्यामुळे मग सुईनेच व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा, 1-2 वेळेस टाके टाकत ते व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे. आणि मग आता आपण लावताना पण सुईनेच लावणार आहोत, कारण की तिथे टिप बसणारच नाही आहे. हे बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित आता आपण सुईने पॅक करूयात. तर 2-3 वेळेस चांगल्या वेळेस टाके टाकून घ्यायचे आहे एकदम पॅक, म्हणजे ते लवकर ओपनसुद्धा होणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि आता इथे एक आपल्याला ना ह्या बोला बटनसुद्धा लावून घ्यायचं आहे. ॲक्च्युली तुम्ही नाही लावलं तरीसुद्धा चालेल, पण लावलं तर छान लुक येतं. तर हे बघा, मी गोल्डन कलरचं बटन घेतलेलं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा. तर आता ते बो आणि बटन दोन्ही पण लावून झालेलं आहे. बघा, कट करून इथे गाठण टाकून घेऊयात म्हणजे ते पॅक होईल, तिथून ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. हे बघा, या पद्धतीने. ठीक आहे. तर आता हा परफेक्ट बो बघायला लागला गेलेला आहे. तर बघू शकतात खूप छान असं लुकसुद्धा आलेला आहे. गोल्डन बटनमुळे पण तो बो खूप छान दिसतोय. तर आता आपल्याला तिथे वरती गळ्याला नॉडसुद्धा लावून घ्यायचं आहे. तर ते नॉडसुद्धा आपण सिम्पल असे बनवून घेऊयात, जसे त्रिकोणचे बनवतो ना सेम तसेच.
तर हे बघा त्रिकोणी लटकन सिंपल असे बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे रेडीमेड नॉटसुद्धा लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे लटकन रेडीमेड, नॉट तर रेडीमेडच घेतली आहे आपण गोल्डन. तर हे बघा इथे अशा पद्धतीने व्यवस्थित ती लावून आपल्याला घ्यायची आहे. तर आपल्याला तिथे 2-3 टिपा देऊन ते व्यवस्थित पॅक लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून नॉड ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची नॉडसुद्धा व्यवस्थित पॅक करून लॉक करून घेऊयात आपण. हे बघा, तर दोन्ही साईडचे नॉड लावून झालेले आहे. हे बघा, तर छान असं लूकसुद्धा आलेलं आहे बघा नॉडमुळे पण, आणि तो बोमुळे सुद्धा खूप छान असं लूक आलेला आहे. तर हा आपला टॉप पूर्ण शिवून झालेला आहे. एकदम छान लूक आलेला आहे, एकदम नवीन स्टाईलचा ट्रेंडिंग अशी डिझाईन मी तुम्हाला ह्या टॉपची सांगितलेली आहे. तर तुम्ही ते बघू शकता, कोणी म्हणणार सुद्धा नाही की साडीवरचं हे टॉप बनवलेलं आहे ते. ठीक आहे, की इतकं सुंदर त्याला लूक आलेला आहे, खूप छान दिसतंय बघा. तर आपण साडीचा बॉर्डरसुद्धा लावून घेतलेली आहे. आता यानंतर आपण खालचा पार्ट स्टिच करायला सुरुवात करूयात. तर याची कटिंग तर झालेलीच आहे. तर बघा, सगळ्यात आधी हा वरचा जो 4 इंचाचा पार्ट आहे ना, तो आपण बनवून घेऊयात. तर हे बघा, ते थोडंसं कमी होतं, ते इथे आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा पुन्हा दापटी पण देऊन घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित जॉईंट होतं आणि फिनिशिंगला पण ते छान दिसतं. त्यानंतर हे बघा, आता साडीचा कपडा आणि अस्तर हे आपण एकमेकाला जॉईन करून घेऊयात. हे बघा, ह्या पद्धतीने आता कडेकडेने आपण सगळ्या साईडने टिप मारूयात, म्हणजे मग ती व्यवस्थित पट्टी तयार होईल अस्तर लावून. तर हे बघा, व्यवस्थित कुठे काही गोळा वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि हे बघा, आपण साडीचा कपडा थोडा एक्स्ट्राच कट केलेला आहे, जेणेकरून ते आपल्याला जॉईन करायला सोपं जावं त्यासाठी. हे बघा, इथून टिप मारून हे परत आपण व्यवस्थित सरळ करून घेऊयात. ठीक आहे, ते बघा या पद्धतीने आता ते आपण जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर जो काही साडीचा एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तो कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे कसं व्यवस्थित ती आपली पट्टी रेडी होईल त्यासाठी. एक साईडचं झालं आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं काय करायचं, फोल्ड करायचं आणि टिप मारायची. म्हणजे एक साईडचं कट करायचं आणि दुसऱ्या साईडचं बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल, पण याने काय होतं की फिनिशिंग छान येते. आधीच फोल्ड झाल्यामुळे मग आपल्याला ते वरचं बनवायला पण इझी जातं. ठीक आहे, तर हे बघा, आता ही प्रॉपर पट्टी आपली तयार झालेली आहे. बघा, कडेने पण आपण एक टिप मारून ती पॅक करून घेऊयात. ठीक आहे, सेम इकडे पण बघा टिप मारून घ्यायचा आहे फोल्ड करून. आता हा वरचा पार्ट आपला एकदम व्यवस्थित रेडी झालेला आहे. त्यानंतर बघा, जिथून फोल्ड नाही आहे ना, तिथून आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची. तर ही जी काही पट्टी तयार केलेली आहे ती सरळ ठेवायची आहे. आणि आता त्यावर आपल्याला सगळ्यात आधी जो खालचा पार्ट आपण कट केलेला आहे साडीचा, तो जॉईन करायचा आहे. त्यानंतर अस्तरचा करायचा आहे. ठीक आहे, पुन्हा सांगते, ती पट्टी सरळ ठेवायची. हे बघा, साडीचा लेअर काढून घेऊयात आपण आणि वरच्या पार्टपासून बघा जॉईन करायला सुरुवात करूयात. तर लक्षात राहू द्या, ती पट्टी सरळ ठेवली, खालचा पार्ट उलटा ठेवला आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या. तर म्हणजे खूप छोट्या पण नाही, जवळजवळ टाकायच्या. मी जसं 1-1 इंचाचं बघा थोडंसं अंतर आहे ना, सेम तसंच. मग त्यामुळे काय होतं की खूप घेर येतो त्याला. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोड्या मोठ्या पण प्लेट्स टाकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. किंवा तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे तुम्हाला किती घेर हवा आहे. तर आता हे साडीचंच आहे, त्यामुळे मग पूर्ण साडी यूज केली तरी चालेल. त्यामुळे मग मी ते बघा एकदम छोट्या छोट्या जवळजवळ छान अशा प्लेट्स टाकून घेते, जेणेकरून ह्या लेहंग्याला खूप छान असं घेर येईल आणि लूक पण छान येईल. तर मग व्यवस्थित हे बघा, मी पुन्हा पुन्हा सांगते, व्यवस्थित छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टिप मारायची. आणि साधारणतः बघा, मी इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घेते. तर मी सांगितलंच होतं मगाशी बघा, मी रुंदीला कपडा साडीचा खूप कट करून घेतलेला आहे. त्यामुळे मग जेवढ्या प्लेट्स बसतील तेवढ्या आपण टाकून घेऊया तिथे. हे बघा, तर व्यवस्थित बरोबर पूर्णच याला जेवढी आपली ती पट्टी तयार झालेली ना, त्याला आपण पूर्ण याला बघा करून लॉक करून घेतलेला आहे आणि ते जॉईंट झालं आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना बघा, थोडासा कपडा उरलेला आहे, तर तो आपण कट करून सेम करून घेऊयात.
तर हे बघा मग त्याचं एक्स्ट्राचं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण अस्तर जॉईन करूयात. तर हे बघा तो पार्टवर म्हणजे ज्या प्लेट्स टाकल्या ना त्यावर आता आपल्याला प्लेट्स टाकत अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर अस्तरच्या प्लेट्स थोड्याशा लांब लांब टाकायच्या आहे, कारण की आपल्याला एवढं काही अस्तरचा घेर लागणार नाही आहे. कमी असला तरी सुद्धा चालणार आहे. फक्त जो काही साडीचा कपडा असतो ना त्याचा म्हणजे तुम्ही जे काही कपडा यूज करणार जो मेन फॅब्रिक असेल त्याच्या जास्त प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. अस्तरच्या थोड्या कमी आणि लांब लांबच प्लेट्स टाकायच्या आहेत. तर हे बघा हे अस्तर सुद्धा पूर्ण जॉईन झालेलं आहे सेम साडीसारखंच. ठीक आहे. तर बघा मी सरळ करून दाखवते तुम्हाला. बरोबर अस्तर आतमध्ये गेलेला आहे आणि वरून साडीचा कपडा आलेला आहे. त्यानंतर हे बघा साडीची लेस इथे आपण लावून घेऊयात बॉर्डरला. तर इथून लावणार आहोत बरोबर बघा. तर ती साधारणतः 2 इंचाची असणारच आहे, म्हणजे तो आतला कपडा व्यवस्थित बरोबर फोल्ड होऊन जाईल आणि वरच्या साईडला ही लेसचा आपला लेअर दिसेल आणि लुक पण छान येईल. तर हे बघा व्यवस्थित एकसारखं पकडून मग ती लेस लावून घ्यायची आहे. तर त्या प्लेट्स वगैरे कुठे शिलाईच्या मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची बरं का, म्हणजे कुठे काही फोल्ड वगैरे होणार नाही. हे बघा इथून फोल्ड करून घेऊयात आता ती लेस आणि पुन्हा वरच्या साईडला पण टिप मारत आता ती पॅक करून घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा आता मग व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, कुठे काही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे थोडीशी. आणि अशा पद्धतीने ती लेस दुसऱ्या साईडला टिप मारून जॉईन करून घ्यायची आहे आपल्याला. तर लेस याची मोठी होती त्यामुळे व्यवस्थित 2 इंचाची. जर तुमची कमी वगैरे असेल तर तुम्ही डबल लेअरमध्ये लावू शकतात किंवा खूप मोठी असेल तर कट करून सुद्धा लावू शकतात. ठीक आहे. तर ही इथे व्यवस्थित बसलेली आहे त्यामुळे त्याची काही गरज नाही आहे. आता ती साडीची लेस किंवा काठ काय यूज करणार तो कसा आहे त्यावर ते डिपेंड आहे. ठीक आहे. त्यानंतर हे बघा आता हे ह्या पद्धतीने बरोबर आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा असं एक फोल्ड छोटंसं आतमध्ये आणि त्यानंतर ते फोल्ड म्हणजे बरोबर बघा ते 2 इंचाचं बाहेरच्या साईडला राहील, कारण की आपण मोठंच कट केलेलं होतं, डबल केलं होतं ॲक्च्युली. आणि जे काही प्लेट्स टाकत आहे ना म्हणजे ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत ते बरोबर बघा त्या पट्टीच्या मध्ये फोल्ड होते, म्हणजे मग फिनिशिंगला पण छान येते. ते बघा तुमच्या लक्षातच येईल. हे बघा प्लेट्स मध्ये फोल्ड होत आहे, कुठेही ते वरच्या साईडला दिसत नाही आहे. आणि ही पट्टी सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे वरच्या साईडला फक्त ती लेसची पट्टीच दिसेल 2 इंचाची रेडी झालेली. ठीक आहे. आणि ती 2 इंचाचीच आपल्याला हवी असते. आपण एक्स्ट्राचं कट करतो कारण की आपल्याला ह्या पद्धतीने ते फोल्ड करायचं असतं म्हणून. तर हे बघा इथून व्यवस्थित फोल्ड करून आपण टिप मारलेली आहे. तर हे बघा लास्टला पण व्यवस्थित फोल्ड करायचं आहे आणि लॉक सुद्धा करून घेतलेला आहे. ठीक आहे. तर हे बघा वरच्या साईडला फक्त लेस आलेली आहे, ते टिकलीचे आहे त्यामुळे ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आता फायनली आपल्याला बघा फिटिंग टाकून घ्यायची आहे. तर हे 4ही लेयर एकमेकाला ठेवायचे सगळ्यात आधी. हे बघा या पद्धतीने. आणि हे बघा इथून टिप मारायला सुरुवात करायची. तर इथे लॉक करायचं स्टार्टिंगला आणि हे बघा फक्त इथपर्यंतच सोबत केलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, साडीचा कपडा आतमध्ये फोल्ड केलेला आहे आपण आणि फक्त अस्तर जोडून घेतलेला आहे. लक्षात राहू द्या फक्त स्टार्टिंगला थोडंसंच 4ही लेयर सोबत करायचे आहे, त्यानंतर फक्त अस्तर आधी जॉईन करायचं आणि त्यानंतर हे बघा आता हा पार्ट आपण जॉईन करून घेऊयात. तर स्टार्टिंगला फक्त 1 ते 1.5 इंचच आपण ते सोबत जॉईन केलेलं आहे. लक्षात राहू द्या, कन्फ्यूज होऊ नका. जर तुम्ही ते अस्तर आणि साडीचा कपडा दोन्ही सोबतच जॉईन केलं तर सगळं लूक जातं, घेर जातो, त्यामुळे ते सेपरेटच आपल्याला कडेकडेने जॉईन करायचं असतं. तर फिनिशिंगसाठी खूप महत्त्वाची टिप आहे ही आणि ती तुम्ही लक्षातच ठेवायची आहे. तुम्हाला असं वाटेल की सोबत जरी जॉईन केलं तर काही फरक पडणार नाही, नाही खूप फरक पडतो. पूर्ण लूक बदलतं आपल्या खालच्या लेहंग्याचं. त्यामुळे आठवणीने अस्तर आणि हे साडीचा कपडा वेगवेगळा जॉईन करायचा आहे. फक्त स्टार्टिंगला 1 ते 1.5 इंच सोबत करायचं आहे. ठीक आहे. हे बघा आता मी हे तुम्हाला सरळ करून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात पण येईल की त्याचं लूक कसं आलेलं आहे, एक्झॅक्टली तो लेहंगा आपला कसा रेडी झालेला आहे. तर हे बघा वरती बरोबर बॉर्डर आलेली आहे, खूप छान घेर आला, खाली पण बघा बरोबर लेस आलेली आहे. तर अशा पद्धतीने हा आपला खालचा पार्ट सुद्धा स्टिच करून झालेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकायची आहे तिथे ओवण्यासाठी. ठीक आहे. आणि हे बघा हा टॉप सुद्धा झालेला आहे, तर खूप सुंदर असं लुक सुद्धा आलेला आहे. तर आधी आता आपण याला नॉट बनवून घेऊयात.
तर हे बघा नॉड ओन झालेली आहे. तर मी तुम्हाला ड्रेसचं पूर्ण लुक दाखवते. हे बघा इथे छान अशी लेस लावून घेतलेली आहे. साडीचा कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची. स्लीवच्या तिथे फ्रिल लावलेला आहे आणि खूप छान असा हा टॉप आपला रेडी झालेला आहे. बॅक साईडचा गळा पण खूप छान फॅन्सी केलेला आहे. मध्ये बो लावलं, गोल्डन बटन सुद्धा लावलेला आहे. सो खूप सुंदर लुक सुद्धा आलेला आहे या बोमुळे. एकदम फॅन्सी असा टॉप आपला हा तयार झालेला आहे. त्याचबरोबर हे बघा खालचा पार्ट पण मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा वरती बॉर्डर आलेली आहे मस्त लेसची. खाली सुद्धा बघा छान अशी लेसची बॉर्डर आलेली आहे आणि खूप छान घेरदार असा आपला हा लेहंगा खालचा पोर्शन म्हणजे तो रेडी झालेला आहे. तुम्ही ते बघू शकतात. खूप सुंदर लुक सुद्धा आलेला आहे. तर बघा टॉप पण झालेला आहे, हा खालचा पार्ट पण झालेला आहे. तर मी तुम्हाला दोन्ही सोबत लुक कसं दिसतं ते दाखवते. हे बघा हा टॉप आणि हा खालचा लेहंगा. तर हा पूर्ण घागरा आपण साडीपासून स्टिच करून घेतलेला आहे. त्यासोबत आपण ओढणी सुद्धा मॅचिंग तयार केलेली आहे. तर खूप छान साडीपासून फॅन्सी असा हा घागरा तयार झालेला आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर असा घागरा आपला इथे कम्प्लीट स्टिच करून झालेला आहे. बघितल्यावरच लक्षात येते की लुक किती सुंदर आलेला आहे. आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही की हा साडीचा आहे. इतकं मस्त पार्टीवेअर आपला आजचा हा घागरा रेडी झालेला आहे. सो असा घागरा तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा. असंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर तुम्हाला याच्या कटिंग स्टिचिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.